धुळवडीच्या नावाखाली हुल्लडबाजी करत कर्नाटकच्या 2 एसटी आणि एका चारचाकी गाडीच्या काचा फोडण्याचा प्रकार घडला। इचलकरंजीतील वीरशैव बँकेजवळ एसटीची काच फुटल्याने ती गाडी रद्द झाली। तर ठिकठिकाणी सुरू असलेल्या हुल्लडबाजीमुळे इचलकरंजीतील शांतताप्रिय नागरिक वैतागले। अखेर शहरातील तिन्ही पोलीस ठाण्याच्या पथकांनी गस्त घालून 100 पेक्षा अधिक हुल्लडबाजांना ताब्यात घेतलं। दुपारनंतर हुल्लडबाजीला काहीसा चाप बसला। स्वतःच्या आनंदासाठी दुसऱ्याला त्रास देणाऱ्या आणि वेठीस धरणाऱ्या अशा मस्तवाल तरुणांवर पोलिसांनी कठोर कारवाई करण्याची गरज आहे। धुळवडीच्या नावाखाली इचलकरंजीत हुल्लडबाजीचे प्रकार वाढू लागलेत। एकीकडे गावभाग शिवाजीनगर आणि शहापूर पोलिसांनी आज दिवसभर गस्त ठेवली होती, तरीही अनेक ठिकाणी हुल्लडबाजीचे प्रकार सुरू होते। राखेचे गोळे करून वाहनांवर फेकणं, जबरदस्तीने पैसे उकळणं, अंगावर रंग टाकणं, गाड्या अडवणं असे प्रकार ठिकठिकाणी सुरू होते। इचलकरंजीतील नदीवेस नाका परिसरात तर एका कर्नाटकमधील एसटीवर आणि एका चारचाकी गाडीवर राखेचे गोळे फेकून काचा फोडण्यात आल्या। त्यामुळे ही एसटी थेट शिवाजीनगर पोलीस ठाण्यात नेण्यात आली। परिणामी त्या एसटीमधील प्रवाशांना मनस्ताप सोसावा लागला। इचलकरंजीतील अनेक रस्त्यांवर हुल्लडबाजी होत असल्यानं नागरिकांच्याही तक्रारी वाढल्या। त्यामुळे शिवाजीनगर पोलिसांनी 50 जणांना, गावभाग पोलिसांनी 25 आणि शहापूर पोलिसांनी 15 पेक्षा अधिक हुल्लडबाजांना ताब्यात घेतलं। पोलिसांच्या या भूमिकेमुळे दुपारनंतर हुल्लडबाजीला चाप बसला। या प्रकरणी संबंधित तरुणांवर गुन्हा दाखल करण्याचं काम सायंकाळपर्यंत सुरू होतं। मात्र स्वतःच्या आनंदासाठी दुसऱ्यांना त्रास देणाऱ्या अशा हुल्लडबाजांवर कठोर कारवाई व्हावी अशी मागणी जोर धरतीये।